नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत असा पैशांचा खेळ आणि राजकीय बंडखोरी सुरू झाली आहे, जी पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. मित्रांनो, अवघ्या 2 वर्षात एखाद्या कुटुंबाची संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांनी कशी वाढू शकते? विचार करा. 24 महिन्यात तब्बल 102 कोटी 50 लाखांची घसघशीत वाढ. हा कोणताही चित्रपट नाही, तर आपल्या महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंत आकडा आहे. एका बाजूला पक्षाचे अधिकृत उमेदवार कोट्यवधींचे मालक आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले अपक्ष उमेदवार चक्क अब्जाधीश आहेत. राजकीय ताकदीसोबतच आता नाशिकमध्ये आर्थिक ताकदीची आणि फौजदारी गुन्ह्यांची अशी काही जुगलबंदी रंगली आहे, ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. हा संपत्तीचा आकडा कुठपर्यंत पोहोचलाय आणि नाशिकच्या या रणांगणात नेमका कुणाचा पत्ता कट होणार, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. चल मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक म्हणजे पैशांचा पाऊस आणि राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेला गेम असतो. कारण इथे सामान्य जनता मतदान करत नाही, तर आपले निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य मतदान करतात. त्यामुळे इथे राजकीय गणितांपेक्षा आर्थिक गणितं जास्त महत्त्वाची ठरतात, असं म्हटलं तरी वावगणं ठरणार नाही. सर्वात आधी बोलूया महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि माजी आमदार नरेंद्र भिकाजी दराडे यांच्याबद्दल. महायुतीच्या जागा वाटपात नाशिकची ही जागा शिवसेना म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुटली आणि त्यांनी नरेंद्र दराडे यांना पुन्हा मैदानात उतरवलं. आता दराडे यांच्या संपत्तीचा आकडा पाहिला तर त्यांच्याकडे सुमारे 25 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. एका बाजूला 25 कोटींचा आकडा आपल्याला खूप मोठा वाटत असला तरी त्यांच्या विरोधात जे अपक्ष उमेदवार उभे आहेत त्यांच्या पुढे नरेंद्र दराडे हे आर्थिक बाबतीत खूप मागे पडल्याचे दिसत आहे. परंतु संपत्तीत मागे असले तरी एका बाबतीत नरेंद्र दराडे हे नाशिकच्या रिंगणात सर्वात पुढे आहेत, ते म्हणजे फौजदारी गुन्हे. दराडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर सर्वाधिक 5 प्रलंबित फौजदारी गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व प्रमुख उमेदवारांमध्ये गुन्ह्यांची ही संख्या सर्वात जास्त आहे. आता सर्वात मोठा पेच असा निर्माण झालाय की दराडे यांच्या उमेदवारी अर्जावेळी महायुतीमधील अस्वस्थता स्पष्ट पाहायला मिळाली. अनेक बडे नेते, मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार या प्रक्रियेतून गायब होते. जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्यामुळे भाजपच्या स्थानिक गोटात मोठी नाराजी पसरली आहे आणि याच नाराजीतून उभा राहिला आहे नाशिकचा सर्वात मोठा ट्विस्ट. आता वळूया या निवडणुकीतील सर्वात चर्चेतल्या आणि अब्जाधीश चेहऱ्यांकडे. ते नाव आहे गणेश बबन गीते. भाजपचे नेते असलेले गणेश गीते यांनी महायुतीचा धर्म बाजूला सारत थेट बंडाचा झेंडा हाती घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. गीते यांच्या राजकीय आलेखापेक्षा त्यांच्या आर्थिक आलेख ज्या गतीने वाढलाय त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण जर 2024च्या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या प्रतिज्ञापत्राची तुलना आजच्या म्हणजेच 2026च्या विधान परिषद निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राशी केली तर थक्क करणारी आकडेवारी समोर येते. अवघ्या 1.5 ते 2 वर्षांच्या कालावधीत गीते कुटुंबाच्या एकूण संपत्तीत तब्बल 102 कोटी 50 लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 102 कोटी 50 लाख रुपये. 2024 मध्ये त्यांची मालमत्ता 75 कोटी रुपयांच्या घरात होती. ती आता थेट 177 कोटी 88 लाख रुपयांच्या पार पोचली आहे. नाशिकच्या या निवडणुकीत गणेश गीते हे सध्या सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यावर 2 प्रलंबित फौजदारी गुन्हे दाखल आहेत. 1.5 वर्षात झालेली ही कोट्यवधींची वाढ शेती आणि व्यवसायाच्या माध्यमातून झालेल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले असले तरी विरोधकांच्या हाती यामुळे आयते कोलीत मिळाले आहे. मित्रांनो, नाशिकच्या या रिंगणात फक्त गणेश गीतेच अब्जाधीश नाहीत, तर इतर अपक्ष उमेदवारांनीही 100 कोटींचा टप्पा सहज ओलांडला आहे. दुसरीकडे मोठे अपक्ष उमेदवार आहेत. परवेज मोहम्मद युसुफ कोकणी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार यांच्याकडे तब्बल 109 कोटी रुपयांची संपत्ती आहे. व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या कोकणी यांच्यावर 3 प्रलंबित फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर तिसरे उमेदवार आहेत गोकुळ बबन गीते. गोकुळ गीते यांच्याकडेही 149 कोटींची प्रचंड मालमत्ता आहे
आणि त्यांच्यावर एक फौजदारी गुन्हा दाखल आहे. म्हणजेच तुम्ही विचार करा, अधिकृत पक्षाचा उमेदवार 25 कोटींवर आहे आणि अपक्ष उभे राहिलेले उमेदवार अनुक्रमे 177 कोटी, 149 कोटी आणि 109 कोटींचे मालक आहेत. या उलट निवडणुकीच्या रिंगणात असेही काही उमेदवार आहेत ज्या ढाग विहिरीत आहेत. अपक्ष उमेदवार निवृत्ती देवरान बोडके आणि विष्णू रंभा हैसलुने यांच्यावर एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही. परंतु या धनदांडग्यांच्या लढाईत हे उमेदवार कुठे टिकणार हा मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडीने ऐनवेळी पुरेसे संख्याबळ नसल्याचे सांगत या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता ही लढाई थेट महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे विरुद्ध भाजपचे बंडखोर गीते बंधू अशी रंगणार आहे. भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे, कारण स्थानिक नगरसेवकांवर गीते कुटुंबाचा मोठा प्रभाव आहे. तर मित्रांनो, नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची ही निवडणूक आता केवळ राजकीय राहिलेली नाही, तर ती पैशांची आणि प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. अवघ्या 2 वर्षात 100 कोटींनी वाढणारी संपत्ती आणि उमेदवारांवर असलेले फौजदारी गुन्हे पाहता नाशिकचे लोकप्रतिनिधी कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 18 जून रोजी यासाठी मतदान होणार आहे. तुम्हाला काय वाटते, नाशिकच्या या हाय व्होल्टेज निवडणुकीत पैशांची ताकद जिंकणार की राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी? भाजपची ही बंडखोरी नरेंद्र दराडेंना महागात पडणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.